हो सुने, ते जावाई येत ना म्हणला का मग धोंड्याले? फोन घेऊन आलता का तुले? हो आलता आई, म्हणू लागले की मला अंगठी करते का, तो आली आई तरच येतो म्हणून. नाही व ते काय वाटायला पाहिजे बाय ते जावायले अंगठी करतो का सोनं, काय स्वस्त आहे का माय, आता काय भाव आहे ते अंगठी करतो का? उगच की नाही एखादा ड्रेस घेईल माय आणि अंगठीचं उगच होय की नाही? तसेच आहे तो ते म्हणे येत नाही म्हणे, मग अधिक महिना असो काही असो म्हणे, अंगठी जर करत असेल तर सांग म्हणे येतो म्हणे. माय भलतं आहे हे जावाई, चांगलाच आहे माय. काय परिस्थिती काही पाहिजे की नाही, आणि त्याला मी कुठून आणलं माय, आणि का सोनं सोपं आहे का माय इतकाला द्यायला? हो मी म्हणलं होतं की कुठून करेल बा, आता हंगामाचे दिवस आहेत, पेरणी पावसाचे आहेत, आता तुम्हाला अंगठी गिंगठी कुठून करेल बा, ड्रेस घेते ते या म्हणून म्हणलं होतं मी. नाही म्हणे अंगठी असेल तरच बोल म्हणे, ना ते येतो म्हणे. बरं केलं माय असं सांगितलं ते, जाऊ दे ना माय, खरं अंगठी गिंगठी कुठून आणा माय, असतं ते केलं असतं माय, पण नाही तर कुठून करा, उगाच होय की नाही जावायचे बी लईच माय हेकर माणूस आहे. जाऊ दे नाही, कुठे टेन्शन घेतो, मी आली ना त्याला म्हणलं आता ती तसं म्हणतात आपण काय करणार, जाऊ दे तुमच्या परिस्थिती नाही तसे तुम्ही करा, मी काय म्हणलं का त्याला घेते म्हणून अंगठी. आता ही बी जाईल ना, आशा बी जाईल ना तिकडे अधिक महिन्यासाठी तिच्या माहेरी. हो ना, अजून काय फोन नाही आला रमेला, काय माहित येते की नाही की, अजूनच नाही आला, आता धोंडाचा महिना अजून संपत आल्यावर येते काय माहित. नाही येईल म्हणा, जाईल, आला तर जाऊ दे त्याले. हो ना माय, मी कुठे नाही म्हणतो, आलं तर जातील. जाऊ दे अंगठी गिंगठीचा विषयच नको करू, ते जावायले नाही करत म्हणून सरळ सांगून दे, कुठून करतील म्हणा का, सोनं सोपं आहे का म्हणा इतकं घेणं म्हणे, अंगठी करतो लोखंडाची अंगठी घेणं होत नाही त्याले, चाले म्हणून राहिला अंगठी करतो सोन्याची, कुठून आणा माहित का फुकटाचं म्हणलं तर लईच जावाय लोकाले घ्या वाटते माय, सासूकडून सासऱ्याकडून लईच माय. जाऊ दे ना बाई, तू का टेन्शन घेऊन राहिली, जाऊ दे तिकडं, त्याला काय म्हणाले तसेच म्हणतात ते, येतील तर नाही येत म्हणले अंगठी करतात, मी म्हणलं बा ड्रेस घेसे याच येसाल तर या 2-3 दिवसात. हो माय ड्रेस घेऊ आम्ही चांगला, पाहुणचारे करू, अंगठी गिंगठीचं उगाच माय. झाला का होता नाश्ता, काय करून राहिली होती आशा? हो नाही, आशाने पोहे केले होते आहे ना घरात, पोहे केले होते आता झाले, तू नाही खाल्ले का पोहे? माय व ते पोहे म्हणून पोट गच होऊन राहिलं माय, तिला काय दुसरं काही करता येते नाही, नुसती पोहेच करून राहिली. पोहे तिला सांगितलं बरं, उपमा काही दुसरं काही करायचं, नुसती पोहेच करते बाय, लईच आहे माहिती कटाळा करते बाय. जाऊ दे ना बाई, तिला बी लेकराच्या होत नाही ना, 2 लेकराचं करा, हे करा, बरं कामही लागेल हो, जाऊ दे ना, जे केलं ते खा लागते. हो माय, आली भावजायची बाजू घ्यायला, काय माय तुला जायचं काय वाटते की नाही माय, मग काय मी काम करू काय माय? मग तसं नाही, आपल्याला होते थोडंफार करू लागायचं, ते लेकराच्या गरमी तशीच करून राहिली ना, काय करायला करेल ते. हो ना माय, रमेन आनंद दिले तिला, 2 गाऊन घालते ना, गाऊन मार गाऊन घालून मिरवते इकडून तिकडून, तिला आता निमित्त झालं, गरमी करून राहिली, गाऊन घालून राहिली. घालू दे नाही, काय होते मत्र्या कुत्र्या बाया घालून राहिले तर काय होते माय, इथं म्हणतो तुम्ही घालत जाय ना, काय होते गरमीचं घराच लागते गाऊन, मग काय होते मोठं घातलं तर माय व आईची काय मजा घेऊन राहिली का हो, तू बी काय सांगून राहिली माय मले, माय नाव असतं ना माझे मरेपर्यंत असं काही घालणं माय भुजगण्यासारखं, आणि तू घालत असतो का सांगून राहिली तिथं? नाही आई, आता आमचं कसं वेगळं आहे, लेकरं मोठे आहेत उगाच माय, ते आता ते लहान लेकर आहेत त्याला चांगलं वाटते, ते पहिल्यापासून नाही घालत आले ना मी, नाही माय तसं नाही घालत म्हणा मी. मग तू घालत नाही काय नाही म्हणून राहिली बघ, जाऊ दे बा तिचा विषयच, आता काय आणलं तर घालायला माय. आई ते पोहे खाऊन घे ना, नाश्ता झाला ना, आताच काही ना खाल्ले तर माय अशा तुला का पोह्याशिवाय दुसरं काही येते की नाही वा, नुसती पोहे करत राहिली, करायचं माय नंद आली घरी, दुसरं काही चांगलं करून खाऊ घालायचं. मी विचारलं होतं की ताई म्हणे नको जाऊ, तुला जे होते ते कर म्हणे, मग पोहे कर म्हणे, खातो म्हणे. हो अशा जाऊ दे ना, काय टेन्शन घेतो, लेकराचे करा लागते तुला म्हणे, जे आहे ते कर माय. काय वा अशा तू त्या बापाने त्याला फोन नाही लावला का मला अधिक महिन्यासाठी बोलवाले, अधिक महिना चालू आहे की माय, एक फोन नाही आला तुझा? नाही बाई लावतील, अजून टाइम आहे ना, आता ते शेताची कामं चालू आहे त्याच्या गडबडीत असेल, लावतील एक दिवस. हो ना, कायचे लावते तर विसरून गेले असं जावायला माय, त्याला काय आता काय टेन्शनच नाही, आता काय लावतील, आता काय शेती कितीचे कामं चालूच राहते, एखाद्या दिवशी 3 वर्षात एकदा येते माय जावायचं करावं की मग मोठेपणा लावला गेला तर सांग, कडक राहायचं दम्याले, एखादं नाही दांगटी करायला सांग सोन्याची. माय बाई तू सांगून राहिली येईल, आणि तू तर जावायला करून राहिली का काय बाई, काही पण बोलतो बा तू, पण माय तुला तर बोलाच लागते का म्हणा, सांगायला लागते ना असं, आपली परिस्थितीनुसार ना माहिती आहे ना, तिचा बाप श्रीमंत करेल ना, तसं नसते आई, श्रीमंत गरीब असं थोडं असतं की जायला करावंच लागते म्हणून. पाहुणचार केला, पाहुणचार कपडे एखादा ड्रेस दिला, हे त्याच्यातच मोठी पण असते, या सोनं नानच करणं असते का बरं? माझ्या घरच्या माणसाला कळत नाही, उगा लावून राहिला अंगठी तसाच म्हणते, उगा म्हणते ते त्याचे येते ड्रेसवर घेते ते, मग त्याच्या परिस्थितीनुसार करेल ते, त्याला करायचं असं तर करायला मी नाही करत, आम्ही काय म्हणणार सोडू जा करा म्हणून, त्याच्या मनानं करायचं असते तर करेल, मी कुठे नाही म्हणतो, पण परिस्थितीनुसार असते ना करावंच लागते, असं काही नाही. हाय ना माय तो बाप श्रीमंत, न करायला काय झालं, दोघीच तर बहिणी आहे माय, आणि एकच तर भाऊ आहे, करायला काय झालं बाय, एवढी मोठी शेती गिती नाही करणं म्हणायचं, आणखी लग्नात केली नाही मग आता न करायला काय झालं माई, अशा कशा म्हणून राहिला तुम्ही, करून आता ते नीट म्हणणार करायला अगदी करा हे करा, आणि हे माणूसही म्हणला नाही रे सकाळीच, उगाच की आता तुमचं पण काही पण म्हणून राहिलं तुम्ही. हो माय मोर मी तसं काहीच म्हणत नाही, त्याला काही नाही दिलं तरी चालते, त्याला काहीच वाटत नाही तसं. आई उगाच की नाही वाटत त्याला, आता तू म्हणून राहिली ती की काय माय सोनं गिनच करावं का हे करावं का, आणि सुनच यायचं म्हणलं गेलं कसं यायचं, ते असं बोलू नाही बाई, काही होत नसते. हो ना, तुम्ही लेपैकी सुन कळतच नाही माय, तिचीच बाजू घेऊन बोलत राहतो मला, तसं नाही आई, मला बी कल्पना आहे, मला बी कळते कसं हे करायचं, असं नसते. आता तिच्या बाप श्रीमंत झालं काय झालं, त्याच्या हिशोबाने करतील, करायचं असं करतील, नाही करतील, असं घ्यास लागतं, ते काय उगाच की सोनं काहीच नसते. हो काय नाही अशा त्या आईला सवय तसं म्हणायचं, तसं काहीच म्हणू नको, अधिक महिन्याला सांगितलं दोघे जा मस्त, काही नाही. रमेश तुला माहिती ना, मी तर म्हणतच नाही तसं त्याचं हेच नाही. हो ताई तसं काहीच नाही, ते खरं करतील, एक दिवस फोन येईल, आता याची बी गडबड चालू आहे, शेताची बाबाची चालू आहे, मग
दिवस निवांत झाले की करतील. भाऊ कधी येणार आहे ताई? फोन काही आलता काय? नाही ना, आम्ही केला होता फोन. येतील 2-3 दिवसात. आता मी 2-3 दिवस राहून राहिली ना, येतील ते. आता लेकराला सुट्टी आहे, सासू घरी लेकर काय आणलं नाही मी. आणायचं ते किंवा ताई लेकराला आणायचं ते की मस्त वाटत होतं ना. येते ना एक दिवस. लेकर आता आताच मागच येऊन गेले तर येतील. आता आणते आले की राहतील 5-7 दिवस. हो ना, लेकराला घेऊन यायचं होतं ना. आली नुसती घेऊन यायचं लेकराला इकडं. काय होते असं की राहत होते माझे लेकर. नाही म्हणले आता येत ना म्हणले. ते त्याच्या आकाचे लेकर ते आले ना, ते अधिक महिन्यात ते आलेत ना. चेतन तिथं रमले तर तिथंच थांबले तर. हो ना, आली का चिन्हत माय दिला तर दमाई पहिला असेल माय यायले. तुला बरेच होतील माझ्या सासून मग तिनं तिकडे आली तर माय ते थांबवलं ना का तिला तिथं तुला. नाही म्हणत होतो जा म्हणली तुम्ही, मी हा म्हणी इथं. तुम्हाला सांगितलं म्हणे अधिक महिन्याला समजते तसं. सासूपेक्षा चांगलीच आहे ननद. सासू तुम्ही थांब म्हणली पण ननद मधली की जा म्हणून तुम्ही. माय तुमची ननदले चांगली आहे हो खरंच. नाही तर कायच्या माय समजून घेणाऱ्या बाया नसते माय आजकाल. माय असे तुम्हाला काही म्हणून राहिली का हो? मला काही टोमणा घेऊन आता नाही मारून राहिली माय अशी सांगून राहिली. नाही ना आई, तुम्हाला कशाला काय म्हणू. घ्यान ते पोहे खाऊन नाही तर करतो मग तुमच्यासाठी उपमा. राहू दे ना आता गरमीचं. मी तुला निमित्त झालं गरमी हाय ते गरम करून खातो. नाही हो अशा आण ते गरम खाते आई. लिंबू टाकून आण त्याच्यात. काही करू नका उपमा घेऊ गरमी होऊन राहिली. हो ताई ते गरम करून आणतो पोहे मग स्वयंपाकाचा करतो. हो मी बी येतो, तुला मदत करू लागतो. येतो मी बी. काय जा लागते हो करते तिले. काय एवढ्या विनंदच आहे नसते काय चालेल म्हणून राहिली. मी बी करतो करते ते सगळ्या तिले करायला काय झालं. नाही हो ताई करते मी घरी बी कामं इथे बी कामं. का तेवढं काय स्वयंपाक होते का करतो बसा तुम्ही करा आराम. मी करते. नाही ना माय मला तेवढं समजत नाही का. तुला लेकर आहेत माय लहान लहान. थोडं काय माय गरमी तशीच करून राहिली माय करू लागतो. होय तू येतो मी. बरं ताई तुम्ही जसं म्हणता तसं. माय ही पार्वती काकू इकडे कोणीकडे येऊन राहिली वा. इकडे चालली असं ना कांतीकडे. हे नली दिसलीच का रस्त्यात. त्या कांतीकडे जावा म्हणलं जर असं काम होतं. आलीच काय हिचं घर आहे ना माय रस्त्यात लागते ना. दिसली आता बोलतेच काय ना काही आता बोला लागतेच तिले. काय हो पार्वती काकू कोणीकडे जाऊन राहिल्या? इकडे येत होत्या काय मा इकडं? नाही ना माय त्या इकडे काला येत होतं माय. तू तर श्रीमंत बाई आहे माय, त्याकडे काला काम आहे माय आमचं गरीबाचं. इकडे चालली होती कांतीच्या घरी. काय झालं माय? नाही आले माय घरी. त्या तुम्हाला डसून राहील की काय माय? चालल्या सांगून राहिल्या तिथं यायचं. नाही ना त्या कांतीकडे काम होतं. चालली होती मी. ते मावली पोरगी आली धुंड्यासाठी अधिक महिन्यासाठी. आता मला जावा येणार आहे काम होतं. चालली होती मग. माय काय पैशा गिशाचं काम होतं काय हो? काय आता अधिक महिन्याचा जावा येऊन राहिला म्हणजे आता पैशाच असेल काहीतरी. हो ना नाही का तुमच्याकडे पैसे? माय वाले तुला ते पैशाचाच गर्व आहे माय. ना पैसा पैसा करत जाते माय. बंगला आहे घरात तर बस त्याच लावून राहते. दुसरं काय काम असते ना अधिक महिन्यात आता जावा येऊन राहिला तर पैशाच काम असत. काऊन माय पैशाच्या व्यतिरिक्त दुसरं काही काम नसते का? काय बोलायचं काय तू काय मनातलं ओळखते का नाही अशी म्हणून राहिली तिथं. आता मग जावा येऊन राहिलं मग काय कुठं राहिले पाय सोनं येणं काय द्यायला जावायला. हो ना लले किलोभर सोनं आणून ठेवलं ना घरी जावायला देतो ना आता. माय हे तर सरळ बोलतच नाही. किलोभर सोनं सांगून राहिली. माय सरळ बोला ना सांगा ना. मी म्हणलं काय अंगठी इकडं काय द्यायला का बा करून. माय डले त्या जीवाला काय हाड आहे की नाही माझी बिले असं म्हणून राहिली अंगठ्याकडं. तुला माहित नाही का ते काही सोन तू तरी म्हणते का माय घे ना किती महाग झालं सोनं इतक्यालाच म्हणून राहिली तिथंच अंगठी इकडं. नाही बा एकूण ती एक पोरगी आहे म्हणलं. आता एकच तुम्हाला जावाई आहे तर मग घेसाल म्हणलं काही अंगठी गिंगठी म्हणून राहिली. मग एकूण ती एक पोरगी झाली मग काय झालं. तुला तर माहिती आहे सोन्याचे किती भाव वाढले ते म्हणून राहिली. ते घेतो का मग तू पैसे? पैशाची तर गोष्ट करून राहिली. दे मग 1,00,000 रुपये मग घेतो मी आवाल्या जावायले अंगठी. तुमचं जावाई मी काय देऊ माय पैसे चालले म्हणून राहिले तिथं. मग कशाला गोष्टी राहिली हो एवढ्या मोठ्या मोठ्या सांगून राहिली तिथं. तू हाय भात आलेवार तुला काही कमी नाही म्हणून म्हणलं देशील तर दे 1,00,000 रुपये. माय मी काय देऊ माय चालले म्हणून राहिले तिथं. कांतीले मागा ना कांतीच्या घरी चालले असेल तर. मला काय माहित मला वाटलं चालले असेल मग तुम्ही विषय काढून राहिले तिच्या घरी चाललो म्हणून जावाई यायला म्हणून मी अंदाज लावला म्हणून राहिलो होतो. हो माय तुला तसेच सवय आहे माय टोकायचं इकडून तिकडून जायचं. तो घर एक म्हणलं झालं माय रस्त्यात चाली बोलून राहिली तिथं. माय जा ना दिसल्या म्हणून राहिलं होतं. चालल्या गोष्टी केल्या मग घराकडून येताच काय माय तिकडून जायचं मग. का तुमची सून नाही चालली का धोंड्याले? तिला नाही सांगितलं का तुमच्या इवायनं इनीनं? माय तुला तर लयच पडलं माय तुमची सून चालली नाही का हे चालली नाही का सांगाल जाईल ते बी न सांगायला काय काऊन तू गेली नाही का माय जायचं की मग दामुले घेऊन त्या बापाच्या घरी. त्या बाप त्याला श्रीमंत नाही काय की इथं तर श्रीमंतीची आवाज तू माय तू. नाही हो आलता माय मला बाबाचा फोन आलता जाणार मी बी चालल्या सांगून राहिला तिथं. हो माय दामुले सांग मग चांगलं कडे एक सोन्याचं घर आलाय सासऱ्याला हाय तर करी मग म्हणून तर राहिली. तो बापाच ना श्रीमंत त्याला काही कमी नसं. मी तर ऐकलं माय त्या बापाच्या घरी काहीच नाही म्हणून. तुम्हाला काय माहित आहे चालल्या म्हणून राहिल्या त्या बापाच्या घरी काहीच नाही बोलतात लयच माय. हो देवानं तुलाच तोडलेलं बोलायला आम्हाला दिलंच नाही मग आम्ही काय बोलू नाही का? आहे म्हणून सांगतो सगळं माहित आहे त्या बापाच्या घरी काय काय आहे काय काय नाही. तर इथं आहे तुला काही माहित नाही भेटलं नाही त्याच्या चंद उड्या मारतू पैशाचा आव्हान तूच. जा ना माय तुमच्या आहे ना मी कुठे तुम्हाला येऊन राहिलो. जा इथं चालल्या तिथं कामाला त्या कांतीच्या घरी चालल्या वाटते काय मागासाठी. जा ना मग इथं कशाला मला गोष्टी सुनून राहिल्या. माय लले मी गोष्टी सुन राहिलो की तू चाले माय रस्त्यात म्या सांगून राहिली तिथं. जा ना माय घरी तुला काय तेच काम आहे का बाहेर इकडून तिकडून पाहायचं आणि बोलायचं काही बोलून द्यायचं. हो मला काय काम आहे काय मी काय तुमच्या काय राखण करतो काय इकडून चालल्या तिकडून चालल्या. तुम्हाला जिकडून जायचं असं तिकडून जात राहा इथं गोष्टी नका सुनू मला. असं आहे मंडळी मग त्याला लिहिला सवयच आहे नाही त्या याच्यात बोलायची. मग आजचा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.